नमस्कार. TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणीचे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात मोठा धडकेबाज निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. महिलांसाठी सुद्धा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. नवीन भेटसुद्धा देण्यात आलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणीच्या दुसऱ्या हप्त्याबद्दल महिलांसाठी सर्वात मोठी असणार आहे. सर्वांसाठी मोठं गिफ्ट असणार आहे. 4,000, 500, 1,000 भेटणार आहेत. ते कोणत्या महिलांना भेटणार आहे, संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, आपण या ठिकाणी आलेलो आहे संपूर्ण माहिती बघण्यासाठी. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात धडाकेबाज निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तर आपण इथे बघू शकता की राज्यात दरवर्षी 17 ऑगस्टला लाडकी बहीण दिन म्हणून साजरा केले जाणार आहे. म्हणजे मित्रांनो, हा सर्वात मोठा आणि महत्त्वाची बातमी आहे. मित्रांनो, राज्यात दरवर्षी 17 ऑगस्टला लाडकी बहीण योजने दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे. तर बघा पुढे बातमी काय आहे. तर लाडकी बहीण योजनेतील महिला भगिनींच्या खात्यावर 17 ऑगस्टच्या आधी पैसे जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे हा दिवस मुख्यमंत्री लाडकी बहीण दिन म्हणून इथून पुढे दरवर्षी साजरा केला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केली. बघा मित्रांनो, 17 ऑगस्टला पैसे जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे हा दिवस मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दिन म्हणून इथून पुढे दरवर्षी साजरा केला जाणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केलेली आहे. मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियानाअंतर्गत येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. तर बघा मित्रांनो, रविवारी मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियानाअंतर्गत सैनिक स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना इथे साजरा दिन म्हणून केला जाणार आहे, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, पालकमंत्री शंभूराज देसाई, महेश शिंदे, शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे आदींची मुख्य उपस्थिती होती. त्यांच्यासमोर त्यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या लोकांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून भगिनींना मिळालेल्या 3,000 रुपयांची किंमत कळणार नाही, असं देखील ते म्हणाले आहे. ही योजना आता बंद होणार नाही. बघा मित्रांनो, तर काही लोक म्हणत होते की ही योजना फक्त एका हप्ता भेटल्यानंतर बंद होणार आहे. तर असं नसून ही योजना निरंतर चालू राहणार आहे. महाराष्ट्र सरकारने पुढील एका वर्षासाठीची 35,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर बघा मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की ही योजना बंद होणार नाही. महाराष्ट्र सरकारने पुढील एका वर्षासाठी 35,000 कोटीची तरतूद या योजनेसाठी करून ठेवलेली आहे, अशी घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यापासून राज्यातील जनतेच्या हितासाठी काम करत येईल याचा विचार सुरू केला आहे. अजित पवार यांच्या रूपाने आम्हाला तिसरा सहकारी मिळाल्याने आमची ताकद आणखीन वाढली आहे. जनतेची आणखीन साथ मिळाली तर महाराष्ट्र सरकारची ताकद आणखीन वाढेल. त्यामुळे बहिणींना 2,500, 2,000, 2,500, 2,500, 3,000 आणि त्यापेक्षाही जास्त पैसे आम्हाला देता येईल, असं देखील ते म्हणाले. म्हणजे मित्रांनो, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जर पुन्हा निवडून आलो तर आम्ही लाडक्या बहीण योजनेसाठी म्हणजे आणखीन महिना वाढवू शकतो, म्हणजे 2,000सुद्धा करू शकतो, असं ते म्हणाले आहे. आमच्या योजनेला चुनावी जुमले म्हणणाऱ्या विरोधकांना आता तुम्हीच टेन्शन द्या. राखी पौर्णिमेच्या निमित्ताने सरकारने राज्यातील 1 कोटी महिलांना 3,000 कोटी रुपये त्यांच्या बँक खात्यावर पाठवले आहे. म्हणजे मित्रांनो, रक्षाबंधनच्या दिवशी राज्यातील 1 कोटी महिलांना 3,000 कोटी रुपये त्यांच्या खात्यावर पाठवले आहे. आधार लिंकमुळे काही महिलांना अजून पैसे मिळायचे बाकी आहे. त्यांनी काळजी करू नका, त्यांच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होतील. तर बघा मित्रांनो, काही महिलांचे आधार लिंक करायची राहिली होती, तर मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की काळजी करू नका, तुमच्याही खात्यावर लवकर पैसे जमा केले जाईल, असं देखील मुख्यमंत्री म्हणाले आहे. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले आहे की उपमुख्यमंत्री फडणवीस हे ऊर्जावान मंत्री आहेत. आता जिल्ह्यातील 15 गावांमध्ये सरकार सोलर प्रोजेक्ट उभारणार आहे. मानाची वाडी हे राज्यातील पहिले पूर्णतः सौर ऊर्जा वापरणारे गाव ठरले असून या गावची वीज 100% मोफत झाली आहे. हा संपूर्ण राज्यात राबवला जाणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांची ताकद दिसेल, असं भगिनींना वाटत आहे, असं देखील ते म्हणाले आहे. तर आता आपली दुसरी बातमी बघूया. तर आपण म्हणालो होतो की महिलांना पुढचा हप्ता म्हणजे 4,500 रुपये मिळणार आहे. तर त्या कोणत्या महिलांना भेटणार आहे ते बघूया. तर मित्रांनो, हे जे 4,500 भेटणार आहे, हे ज्या महिलांना भेटणार आहे ते त्यांचं आधार लिंक झालेलं नव्हतं आणि त्यांना पहिला हप्तासुद्धा मिळाला नव्हता. असे पहिले 3,000 आणि
ह्या महिन्याची 1,500 म्हणजे असे मिळून त्यांना 4,500 रुपये भेटणार आहे. तर अफवांना बोलू नका की काही लोक म्हणत आहे की पुढच्या महिन्यात 4,500 भेटणार आहे, तर फक्त ती ह्याच महिलांना भेटणार आहे. अशी संपूर्ण माहिती होती मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.